नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। येत्या आठवड्यात मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता। स्थानिक पातळीवरती इच्छुक उमेदवारांची मुलाखती अंतिम टप्प्यात। प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरू होणार। तर हर्सुल चेतनानगर आवास प्रकल्पासाठी मोकळ्या केलेल्या जागेवरती उभारल्या जाणाऱ्या टॉवरांना संतोष, अशोक आणि संजय अशी नावे देणार असल्याचं आयुक्त जे श्रीकांत यांची घोषणा। आता बघूया सविस्तर बातम्या। येत्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरती विविध पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अंतिम टप्प्यात आल्या असून इच्छुकांकडून प्रभागात विविध प्रकारे प्रचाराची सुरुवात करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुका गेल्या दशकानंतर पार पडत आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वॉर्डात समाजसेवा मार्गात नागरिकांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या माध्यमातून नगरसेवकांची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून मनपावरती निवडून जाण्याची संधी मिळत आहे। येत्या आठवड्यात यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरती विविध पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अंतिम टप्प्यात आल्या असून इच्छुकांच्या प्रभागात विविध प्रकारे प्रचाराची सुरुवात करण्यात आल्याचं दिसून येत आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने येत्या आठवड्यात ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून स्थानिक पातळीवरती जोरदार तयारी करत आहेत। पक्षाकडून सुद्धा इच्छुकांच्या मुलाखतीस तर अंतिम टप्प्यात असून प्रचाराची धुराळा लवकरच सुरू होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून निवडून येणार असल्याची माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी केलेल्या राज्यस्तर निर्णय झाला असून याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आज शिवसैनिकाला जे काही इच्छुक उमेदवार यांना फॉर्म वाटप हे आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू झालेले। आपल्याला कल्पना आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात आणि जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांचे आज फॉर्म भरून घेण्याची तयारी सुरू झाली। मला एक सांगायचं की आता माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात काय चर्चा झाली हे तेच सांगू शकतात, पण मी आपल्याला एक सांगतो की ज्या काही महानगरपालिका आहे ह्या सगळ्या महायुती म्हणून लढवल्या जातील असं मला वाटतं। आमचा कुठला वाद नव्हता, वाद राहणार। आमचा कुठलाही वाद पक्षात नव्हता, असं काहीच नाही। उरकाला हाईच काय उरकाला काय उरकाला ही प्रोसेस आहे, 2 दिवस चालणार। त्याच्यामुळे असं काही नाही केलं की 5 मिनिटात एखादा कार्यक्रम तो उरकला तो संपला कार्यक्रम। ही प्रोसेस आहे, ही 2 दिवस चालणार आहे। कारण तुम्ही गर्दी पाहिली असत, कारण याच्यात असं काहीच नाही की हे आला ते सुरू केलं, असं काहीच नाही। हे काही एखादं उद्घाटन थोडं नारळ फोडणं आणि कार्यक्रम संपला। आता हे 2 दिवस प्रोसेस, आता अनेक दिवस प्रोसेस चालू राहणार। साधारणतः किती इच्छुक असतील असं तुमच्याकडे वाटतं? आता तुम्ही बघा आज फॉर्म वाटप म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आज फॉर्म वाटप सुरू आहे उमेदवारीचं। आपण बघितलं असं अजून सुरुवात व्हायची, अजून सुरुवात झाली नाही, सुरुवात व्हायची तर तुम्हाला म्हणतो हे पूर्ण पॅन्डल भरलेला आहे। फॉर्म भरल्यानंतर काय त्याचे मुलाखत काय काय त्याच्या मुलाखती होत्या, त्याच्या सगळ्या सोमवारी मुलाखतीमध्ये मुलाखती सोमवारी घेतल्या जातील आणि नंतर शेवट
एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते सगळ्याला मान्य राहील. अधिकारी असो वा कर्मचारी, त्याच्या सेवा कार्यकाळातील सर्व महत्त्वाच्या नोंदी या सेवा पुस्तकात ठेवल्या जातात. त्यामुळे अद्ययावत राखणं अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दल प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी दक्ष असलं पाहिजे. सेवा पुस्तक हा कर्मचाऱ्यांच्या सेवा काळाचा आरसा असतो, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलं आहे. जिल्ह्यात दिनांक 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या पूर्वतयारीचा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला. त्यात आज सेवा पुस्तक नोंदीचं अद्ययावतीकरण करण्यात आलं. सुशासन सप्ताहात सेवा वितरण सुधारण्यासाठी अर्जांचं निवारण, राज्य पोर्टलवरील सार्वजनिक तक्रारींचं निवारण, CP ग्राम्स पोर्टलवरील तक्रारींचं अनावरण, नागरिकांच्या सनदाचं अद्ययावतीकरण, PG पोर्टल तक्रारींचं निवारण, सर्वोत्तम प्रशासन पद्धतीचा अवलंब असे विशेष टप्पे राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आज जिल्ह्यात सेवा पुस्तक नोंद अद्ययावतीकरण राबवण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच सर्व शाखांचे प्रमुख, आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच सर्व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले सेवा पुस्तक देऊन त्यात तपासावयाच्या नोंदीची सूची देण्यात आली आहे. त्यानुसार अपूर्ण असलेल्या नोंदी तात्काळ संबंधित आस्थापना कारकुनाकडून अद्ययावत करून घेण्यात आल्यात. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की आपण सेवा करत असताना दैनंदिन व्यापारात आपल्या महत्त्वाचा दस्तऐवज असताना सेवा पुस्तक याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मग ज्यावेळी सेवानिवृत्तीची वेळ जवळ येते त्यावेळी सेवा पुस्तकातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी धावाधाव होते. त्याकरिता आपले आरोग्य आणि सेवा पुस्तक याबाबत नेहमी दक्ष असलं पाहिजे. या अद्ययावतीकरणानंतर सर्वांचं सेवा पुस्तक हे ऑनलाईन उपलब्ध करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय. हर्सुल परिसरातील चेतनानगर येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रस्तावित निवासी प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यासाठी महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून आयुक्त यांनी संतोष वाहुळे यांच्या धाडसी कार्याचं आणि प्रकल्पाला दिलेल्या योगदानाचं मनापासून कौतुक केलं. त्यांच्या सन्मानार्थ या प्रकल्पातील एक टॉवर संतोष या नावाने ओळखला जाईल अशी घोषणा आयुक्तांनी केली आहे. या ठिकाणी बांधकामासाठी निवडलेल्या जागेवरती सुमारे 145 अतिक्रमण होते. या अतिक्रमणामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी विलंबित होण्याची शक्यता होती. महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी उल्लेखनीय धाडस, नियोजन आणि कार्यक्षमता दाखवत पोलीस पथकाच्या मदतीशिवाय संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक अशा परिस्थितीत करण्यात आलेली ही कारवाई नागरिकांमध्ये तसेच शासकीय व्यवस्थेत प्रशंसनीय ठरली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे सदर जागा पूर्णपणे मोकळी होऊन PMAY अंतर्गत टॉवर्स उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिनांक 12 डिसेंबर रोजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी चेतनानगर येथील स्थळाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी वाहुळे यांच्या धाडसी कार्याचं आणि प्रकल्पाला दिलेल्या योगदानाचं मनापासून कौतुक केलं. त्यांच्या सन्मानार्थ या प्रकल्पातील एक टॉवर संतोष या नावाने ओळखला जाईल अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी केली. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत झोन क्रमांक 4चे सहाय्यक आयुक्त अशोक गिरी आणि सहाय्यक आयुक्त अतिक्रमण संजय सुरडकर यांनीही महत्त्वपूर्ण आणि समन्वयात्मक भूमिका निभावली. दोन्हीही अधिकाऱ्यांनी नियोजन, मनुष्यबळाची उपलब्धता आणि स्थळावरील व्यवस्थापन या बाबीमध्ये दिलेल्या योगदानाचंही आयुक्तांनी विशेष कौतुक केलं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रकल्पातील एक टॉवर अशोक तर दुसरा टॉवर संजय या नावाने ओळखावा अशा सूचनाही जी श्रीकांत यांनी दिल्या. महापालिकेमार्फत हर्सुल चेतनानगर परिसरातील PMAY प्रकल्प अंतर्गत लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून अतिक्रमण मुक्त मोकळी झालेली जागा आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असा बहुमजली टॉवरच्या उभारणीसाठी सज्ज आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि परवडणाऱ्या घरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN-वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास
पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप. आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे सर्दी, पडसं, खोकला यासारख्या व्हायरल इन्फेक्शनने प्रमाण वाढू लागलं असून यासाठी महापालिका आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडियनसोबत बोलताना दिली आहे. थंड वातावरणामध्ये लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सध्या जो काही विंटरचा सीझन चालू आहे त्या अनुषंगाने व्हायरल फिवरचे सर्दी, खोकला, ताप याचे जे पेशंट आहेत, OPD बेसिसवरचे पेशंट सध्या सर्वच UPSCमध्ये महानगरपालिकेच्या वाढलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण सर्व मेडिसिन आपल्या सर्व आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहे आणि तसेच अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर या ठिकाणी सर्व मेडिसिन आपले उपलब्ध आहे. खोकल्याचं औषध आहे, सिट्रिझिन टॅबलेट, पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक या सर्व मेडिसिन उपलब्ध असल्या कारणाने जरी पेशंटचा फ्लो या दिवसामध्ये OPD मध्ये जास्त असला तरी जे काही नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते इन्व्हेस्टिगेशन आपण करून घेत आहोत आणि त्याप्रमाणे आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत UPSCचे ते त्या ठिकाणी सर्व पेशंटला ट्रीटमेंट करत आहेत. इन जनरल जर बघितलं तर सिरियस फॅटॅलिटी जी आहे तशी सध्या काही परिस्थिती नाही आहे. जे काही व्हायरल फिवर आहे 3 ते 5 दिवस पेशंट सिम्पटमॅटिक असतो आणि सर्व जनतेला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी असं जे काही सिम्पटम्स आहेत त्याच्यासाठी मनाने मेडिकलवरनं घेऊ नये. त्यांनी आपल्याकडे सर्व हेल्थ पोस्टवर डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तर 43 अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि 40 आपल्या UPSC अशा 83 ठिकाणी आपले डॉक्टर उपलब्ध आहेत. तर त्यांनी त्या UPSCला किंवा अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटरला डॉक्टरांना दाखवूनच ट्रीटमेंट घ्यावी. या थंडीच्या ह्याच्यामध्ये जसं की सर्दी, ताप, खोकला लहान मुलांना फार लवकर होतो. सिनियर सिटीजनला पण याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. तर सर्व पालकांनी लहान मुलांची काळजी, उबदार कपडे, अननेसेसरी कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये मुलांना घेऊन जाणं वगैरे ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आणि थोडे जर काही सर्दी खोकल्याचे सिम्पटम्स वाटले तर आमचे जे UPSCचे पिडियाट्रिशियन वगैरे आहेत त्यांना दाखवून त्याबद्दलच्या मेडिसिन आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या मेडिसिन त्यांनी घ्यावा तर इमिजिएट ते जे काही रुग्ण आहेत ते बरं होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसाच्या वतीने शहरामध्ये नायलॉन मांजाचा वापर होऊ नये यासाठी ड्रोनद्वारे गस्त लावली जाणार आहे. ड्रोनद्वारे नायलॉन मांजा वापरू नये यासाठी स्पीकर लावून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रत्नाकर नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मागील काही दिवसापासून शहर पोलिसांच्या मार्फतीनं सन्मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाचा वापर, त्याची विक्री आणि प्रतिबंध करण्यासाठी, जेणेकरून त्याच्याकडून नागरिकांना जी इजा होऊ शकते, हे सर्व प्रतिबंधित व्हावं याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत. त्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं सर्व पोलीस स्टेशनला मीटिंग घेणे, नंतर कुरिअरवाल्यांची या सर्वांच्या मीटिंगसुद्धा आजपर्यंत घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जे नायलॉन मांजाचे विक्रेते आहेत, पुरवठादार आहेत, यांच्यासोबत सुद्धा आजपर्यंत 10 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक करून तपास चालू आहे. त्यासोबतच ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून शहर पोलीस दलाकडे जे असलेले ड्रोन आहेत त्या ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन पेट्रोलिंग आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते सुरू देखील करण्यात आलेलं आहे. यामध्ये साधारण शहर पोलिसांकडे असलेल्या 8 ड्रोनच्या माध्यमातून त्यासोबत एक पायलट आणि एक मदतनीस असे कर्मचारी नेमून ज्या ठिकाणी पतंग उडवले जातात अशा सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत आहे, जेणेकरून हे मॅक्झिमम पतंग कुठं उडवले जातात, त्यासोबत जे नायलॉन मांजा प्रोन एरिया आहेत किंवा जिथं शक्यता आहे अशा ठिकाणी पतंग ड्रोनचा वापर करून पेट्रोलिंग करण्यात येते, जेणेकरून जे फील्डवरचे पोलीस आहेत त्यांनाही काही आपण त्यातून इनपुट देऊ शकतो आणि अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चेकिंग करता येतील. ड्रोनच्या माध्यमातून आपण ऑडिओ सिस्टीम देखील ऑपरेट केलेली आहे. त्यातून आव्हानही करता येतं, जनजागृती करता येते आणि टेहाणी किंवा पाहणी सुद्धा करता येते. म्हणजे सर्वेलन्स आणि अवेअरनेस ह्या दोन्ही गोष्टी या माध्यमातून आपण करतो आहोत, जेणेकरून हा जो मांजाचा एकंदरीत जो विन्यास आहे त्याला आपण सर्व पातळीवर सर्व दृष्टीनं आपण प्रतिबंध करू शकू. या दृष्टीनं ही एक उपाययोजना हाती घेण्यात आलेली आहे आणि मागील 1 दिवसापासून आम्ही हे सर्व सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सायबर टीमच्या माध्यमातून आम्ही हे कोऑर्डिनेट करतोय आणि जेणेकरून याचा उद्देश हाच आहे की ज्या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवले जातात ते प्रतिबंध व्हावं, त्यासाठी पेट्रोलिंग राहावं
आणि पोलिसांची निगराणी किंवा पेट्रोलिंग सिस्टीम, सर्व्हेलन्स सिस्टीम अधिक बळकट व्हावी या दृष्टीनं ड्रोनचा वापर आम्ही करत आहोत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली असून जर कोणी पतंग उडवण्यासाठी घातक नायलॉन मांजाचा वापर करत असेल तर त्याच्यावरती महापालिकेच्या वतीने देखील कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी एडियनच्या माध्यमातून दिला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जे शहरामध्ये नायलॉन मांजा आणि ज्या पारंपरिक सोडून त्यामध्ये ते धारदार शस्त्र झालेले आहेत आणि त्यामुळे भरपूर लोकांचा जीवही गमावलेला आहे. पक्षीचं तर खूप त्याला बोलणारे कोणी नसतं, परंतु शेवटी माणसाच्या सुद्धा आता गळा कापले गेले, काही मुलांचा गंभीर आजारीपर्यंत झालेला आहे आणि हे गुन्ह्या स्वरूपाचे आहेत आणि याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही त्या ठिकाणी नोंद करणार आहे. वापर करणारा सुद्धा आणि विकणाऱ्यांचा तर ते खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या नायलॉन मांजापासून आपण दूर राहायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती असून सुद्धा जर तुम्ही नजर फिरवलं ते नक्कीच ते कधीतरी तो नायलॉन मांजा परत आपल्या गळ्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे मी नम्र आवाहन करतो, कुठेही आपल्याकडे आपल्या जवळपास असे नायलॉन मांजा वापरणारे लोक भेटलं असेल किंवा वापरताना दिसत असेल, तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला आणि महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयाला अवगत करा. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. मनपाच्या 43व्या मनपा स्थापना दिनाच्या निमित्ताने आयुक्त संघ आणि पत्रकार संघ यांच्यात आयोजित क्रिकेट सामना बरोबरीत सुटल्यावरती सुपर ओव्हरपर्यंत रंगला. या क्रिकेट सामन्यात आयुक्त संघाने आयुक्त जी श्रीकांत यांचा अर्धशतकी खेळीने सामना जिंकला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त दिनांक 8 ते 10 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात विविध कार्यक्रमांची रेलचेल छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त संघ व मनपा पत्रकार संघ यांच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल येथे फ्लड लाईटमध्ये क्रिकेट सामना खेळवण्यात आला. 8 षटकांच्या या रोमांचक सामन्यात आयुक्त संघाने पत्रकार संघावरती विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आयुक्त संघातर्फे निर्धारित 8 षटकात 68 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं. यामध्ये आयुक्त जी श्रीकांत यांनी 50 धावा केल्या. या 68 धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाने निर्धारित 8 षटकात 68 धावा केल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. या सुपर ओव्हरमध्ये पत्रकार संघाने एकूण 5 धावा केल्या. या रोमांचकारी सुपर ओव्हर सामन्यात आयुक्त यांनी षटकार मारून हा सामना जिंकला. या सामन्यात आयुक्त संघाकडून प्रामुख्याने उपायुक्त अंकुश पांढरे, सहाय्यक आयुक्त अभय प्रामाणिक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट, पत्रकार राजू मस्के, मंदार जोशी आदींचा सहभाग होता. पत्रकार संघाकडून मुजीब देवणीकर, माधव इदबारे, चंद्रशेखर कुलकर्णी, सतीश खरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सहभाग घेऊन या सामन्यात आणखीनच रंगत आणली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. येत्या आठवड्यात मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक पातळीवरती इच्छुक उमेदवारांची मुलाखती अंतिम टप्प्यात. प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरू होणार. तर हर्सुल चेतनानगर आवास प्रकल्पासाठी मोकळ्या केलेल्या जागेवरती उभारल्या जाणाऱ्या टॉवरांना संतोष, अशोक आणि संजय अशी नावे देणार असल्याचं आयुक्त जे श्रीकांत यांची घोषणा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.